नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आता इथं 17 जून रोजीचं करंट अफेअर जे आहे ते अभ्यासणार आहोत. चला तर लेक्चरला सुरुवात करूया. लेक्चर सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही लेक्चर लाईक केलं नसेल, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवायचं आहे. पहिला क्वेश्चन आहे, जून 2025 मध्ये होणाऱ्या ई स्पोर्ट वर्ल्ड कप 2025 साठी ग्लोबल अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा मित्रांनो, जे काही ऑनलाईन गेमिंग आहे तर त्याचा आता वर्ल्ड कप आयोजित करण्यात येणार आहे आणि त्यासाठी ब्रँड अँबॅसिडर म्हणून क्रिस्टियानो रोनाल्डो जो पोर्तुगालचा खेळाडू आहे तर त्याची ॲज अ ब्रँड अँबॅसिडर म्हणून इथं नियुक्ती जी आहे तर ती करण्यात आलेली आहे. तर बघा, हा येणाऱ्या काळात खूप मोठा असा स्पोर्ट असणार आहे, ई स्पोर्ट, जो आजकाल तुम्ही बघत असाल पबजी वगैरे व्हिडिओ गेम्सच्या मागं आजचा यूथ जो आहे तर तो थोडा वेड झालाय. तर आपण जर बघितलं तर त्यांच्याशी संबंधित स्पर्धा ज्या आहे त्या आता आपल्याला बघायला मिळत आहे ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप नावाने, आणि याचा ब्रँड अँबॅसेडर जो आहे तो क्रिस्टियानो रोनाल्डो जो आहे तो बनलेला आहे. आपण जर बघितलं फुटबॉलमधील सुपरस्टार आहे क्रिस्टियानो रोनाल्डो. आपण जर बघितलं तर ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप जो आहे तर ही स्पर्धा सौदी अरेबियामध्ये रियाद या ठिकाणी होणार आहे 7 जुलै ते 24 ऑगस्ट दरम्यान. आतापर्यंतची सगळ्यात मोठी ई स्पोर्ट्स स्पर्धा असणार आहे. बघा, लक्षात ठेवायचे, आयोजन जे आहे ते सौदी अरेबियामधील रियाद या ठिकाणी होणार आहे. कुठं होणार आहे? रियादमध्ये. जगातील सगळे ऑनलाईन प्लेयर जे आहे ते या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे. आता महत्त्वाचे ब्रँड अँबॅसेडर इथं बघून घेऊया. कॅटरीना कैफची मालदीवचं जागतिक पर्यटन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. डेटॉलचा आयसी कूल नावाचा जो काही साबण आहे किंवा ती जी काही श्रेणी आहे त्यासाठी MS धोनी यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑडी इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर बनलेले आहे नीरज चोप्रा. लक्षात ठेवा, हे दोन मेन. टेलिफोन कम्युनिकेशन लिमिटेड म्हणजे TCL चे ब्रँड अँबॅसेडर बनलेले रोहित शर्मा. प्युमा इंडियाचे PV सिंधू, हे सुद्धा लक्षात ठेवा. लेविस जागतिक ब्रँड जो आहे तर त्याचे ब्रँड अँबॅसेडर बनलेले दिलजित दोसांझ. फेडरल बँकेच्या विद्या बालन. फिट इंडिया आयकॉन कोण बनलेले आहेत? आयुष्मान खुराना. आणि गो IBOचे ब्रँड अँबॅसेडर बनलेले ऋषभ पंत. तर जेवढे स्टार मार्क केलेले ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे. पुढे जाऊया. जागतिक रक्तदाता दिन म्हणजे वर्ल्ड जो काही ब्लड डोनर डे जो आहे तर तो कधी सेलिब्रेट केला जातो? तर आपण जर बघितलं जागतिक रक्तदाता दिवस जो आहे तो 14 जूनला सेलिब्रेट केला जातो. दोन ऑप्शन मध्ये 14 जून आहे, कोणतंही उत्तर दिलं तरी चालेल, काही हरकत नाही. तर 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिन जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. ब्लड डोनर डे सेलिब्रेट केला जातो. मग मला सांगा, युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जाणारा रक्तगट जो आहे तो कोणता आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि युनिव्हर्सल रिसिव्हर म्हणून ओळखला जाणारा ब्लड ग्रुप जो आहे तो कोणता आहे हे सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. तर 14 जून या दिवशी आपण जर बघितलं तर रक्तगट शोधणारे महान शास्त्रज्ञ कार्ल लँडस्टीनर यांचा जन्मदिवस आहे. आणि मग त्यामुळं 14 जून जो आहे तर तो ब्लड डोनर डे, वर्ल्ड ब्लड डोनर डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. जागतिक आपण म्हणूया रक्तदाता दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो. यावर्षीची थीम मी गिव्ह ब्लड गिव्ह होप. तर मी जे काही टेस्ट क्वेश्चन विचारतोय मित्रांनो हे तुम्हाला GS आणि करंट अफेअरसाठी मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. यामधून तुम्हाला अपकमिंग एक्झाममध्ये 10 ते 20 क्वेश्चन जे आहे जे मी तुम्हाला प्रश्न विचारत असतो त्यामधून तुम्हाला बघायला मिळतील, कारण मेन बाबी आहे त्याच मी तुम्हाला विचारत असतो. पुढे जाऊया. जून 2025 मध्ये भारतीय सैन्याने स्वदेशी हायब्रिड VTOL, VTचा अर्थ आहे व्हर्टिकल लॉन्चिंग, ठीक आहे. VTOLचा अर्थ काय? व्हर्टिकल लॉन्चिंग, व्हर्टिकल टेक ऑफ अँड लँडिंग असा याचा फुल फॉर्म आहे. आता व्हर्टिकल टेक ऑफ अँड लँडिंग याचा अर्थ काय आहे? तर हे जे काही ड्रोन तुम्हाला दिसत आहेत हे काय होणार आहे? व्हर्टिकल लॉन्च होणार आहे. व्हर्टिकली लॉन्चिंग म्हणजे जसं हेलिकॉप्टर उडतं त्याला व्हर्टिकल लॉन्चिंग म्हटलं जातं किंवा व्हर्टिकल टेक ऑफ म्हटलं जातं. तर आपण जर बघितलं तर भारतीय सैन्याने स्वदेशी हायब्रिड VTOL, व्हर्टिकल टेक ऑफ किंवा व्हर्टिकल लॉन्चिंग करणारे ड्रोन जे आहे रुद्रास्त्र ची यशस्वी चाचणी कुठे केलेली आहे? तर रुद्रास्त्रची यशस्वी चाचणी जी आहे पोखरण राजस्थान या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर पोखरण फायरिंग रेंज या ठिकाणी आपण जर बघितलं तर VTOL, व्हर्टिकल टेक ऑफ अँड लँडिंग म्हणजे हे जे काही ड्रोन असणार आहे तर यांना रनवेची गरज नाही. हेलिकॉप्टर सारखं डायरेक्ट एका जागेवरून ते काय करू शकतात? टेक ऑफ करू शकतात. आता असं कोणतं विमान आहे का सर की जे आर्मीचं विमान आपण म्हणूया हवाई दलाचं विमान जे व्हर्टिकली टेक ऑफ होतं? तर सध्या जर बघितलं
तर अमेरिकेकडे एक F-35 नावाचं विमान आहे, जे व्हर्टिकली टेक ऑफ करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि तशाच प्रकारचा एक ड्रोन जो आहे, जसं हेलिकॉप्टर एका जागेवरून डायरेक्ट वर अवकाशामध्ये जातं, तर तशा प्रकारचा ड्रोन आपण बनवलेला आहे. त्याचे नाव ठेवलेले आहे आपण रुद्रास्त्र. त्याची चाचणी अलीकडे पोखरणमध्ये घेतलेली आहे. हा ड्रोन नागपूरमध्ये असलेल्या सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडने बनवलेला आहे. बघा मित्रांनो, रुद्रास्त्र हेलिकॉप्टर सारखं सरळ उड्डाण करू शकतो, म्हणजे व्हर्टिकली लॉन्च होऊ शकतं. हे स्थिर विंग असलेल्या ड्रोन सारखे लांब अंतर उडू शकतं. म्हणजे आपण जर बघितलं, ड्रोन जसं लांब अंतर कापू शकतो तसं हे पण कापू शकतं. याची रेंज जी आहे ती 50 किलोमीटर आहे. जेव्हा आपल्याला काही ऑपरेशन वगैरे करायचं असेल तर त्याची रेंज जी आहे तर ती 170 किलोमीटर पर्यंत आपण एक्सटेंड करू शकतो, वाढवू शकतो. पुढे जाऊया. जून 2025 मध्ये देशांतर्गत क्षमता वाढवण्यासाठी आणि दुर्मिळ पृथ्वी संसाधनांचं संवर्धन करण्यासाठी भारताने कोणत्या देशाला दुर्मिळ पृथ्वीची निर्यात थांबवलेली आहे? आता इथं मराठीमध्ये बघा थोडंसं तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं, त्यामुळे इंग्रजीमध्ये सांगतो. बघा, आपण जर बघितलं देशाच्या आतमध्ये जे काही रेअर अर्थ मिनरल्स जे आहे, ठीक आहे, रेअर अर्थ मिनरल्स जे आहे, तर त्याची क्षमता देशाच्या आतमध्ये वाढवण्यासाठी आणि त्याला साठवण्यासाठी, त्याचं संवर्धन करण्यासाठी आपण कोणत्या देशाला रेअर अर्थ मिनरल्सची जी काही निर्यात जी आहे ती थांबवलेली आहे? आपल्या देशामध्ये बघा मित्रांनो, रेअर अर्थ मिनरल सापडतात, ठीक आहे ना. आपण ते निर्यात सुद्धा करतो. कुणाला करतो? तर जपानला करतो. मग आपण जपानला त्याची निर्यात अचानक थांबवलेली आहे. याचं कारण काय हे मी तुम्हाला सांगतो. जगात सगळ्यात जास्त रेअर अर्थ मिनरल्स जे आहे, म्हणजे जे दुर्मिळ आपल्याला मिळतात हे मिनरल्स, असे जे मिनरल्स असतात, असे जे एलिमेंट्स असतात, त्यांचा उपयोग जो आहे तो आजकालच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये मोठ्या प्रमाणावर होतो. आणि हे जे मिनरल्स आहे हे सगळ्या देशामध्ये नाही मिळत, मोजक्या बोटावर मोजणे इतके देशांमध्ये आपल्याला हे बघायला मिळतात. आणि याचा सगळ्यात मोठा निर्यातदार कोण आहे? चायना आहे. आणि चायनाने अलीकडे याची निर्यात थांबवलेली आहे. म्हणून आपल्याकडे जेवढे जे काही रेअर अर्थ मिनरल्स आहे तर ते आपण आपल्या देशासाठी वापरण्यासाठी आपण काय केलेलं आहे, जपानला आपण जी निर्यात करत होतो इतके दिवस ती आपण थांबवलेला आहे. आपण जपान सोबत 13 वर्षापूर्वी केलेला करार जो आहे तो आपण मोडत आहोत, कारण हे दुसऱ्या देशाकडून आपल्याला मिळणार नाहीये. जर चायनाने याची निर्यात समजून घ्या ओपन केली तरच हे आपल्याला इझिली मिळू शकतात, नाहीतर अन्यथा हे आपल्याला मिळणार नाही दुसरीकडून. त्यामुळे आपल्याला आपल्या देशामध्ये जेवढे मिळत आहे तेवढे आपल्याला ते जपून वापरावे लागतील. हे सगळ्या गोष्टी इथं आहे आणि या सगळ्या गोष्टी मी इथे एक्सप्लेन केलेल्या आहे. आपण जे काही इंडियन रेअर मिनरल्स लिमिटेडने हा निर्णय घेतलेला आहे, याने जपानसोबत 13 वर्ष जुना करार जो आहे तर त्याला तो करार रद्द करण्याचे निर्देश जे आहे ते भारत सरकारने दिलेले आहे. तर भारत सरकारने इंडियन रेअर मिनरल्स लिमिटेडला जपानसोबतचा 13 वर्ष जुना करार जो होता रेअर अर्थ मिनरल्स डिलिव्हर करण्याबाबतचा, तर तो रद्द करायचं सांगितलेला आहे. चीनने अलीकडं आपण काय केलेलं आहे, तर रेअर अर्थ मिनरल्सची जी काही निर्यात आहे तिच्यावर निर्बंध लादलेला आहे. त्यामुळे आपण हा निर्णय घेतलेला आहे. पुढील महत्त्वाचा जी काही घडामोडी आहे ती आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 जी आहे तर तिचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे, तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 जी आहे तर ती जिंकलेली आहे साऊथ आफ्रिकेने. साऊथ आफ्रिकेने अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केलेला आहे. ही कितवी टेस्ट चॅम्पियनशिप होती, तर ही 3rd टेस्ट चॅम्पियनशिप होती. बघा मित्रांनो, वर्ल्ड कप जर बघितला कोणताही तर तो एक 2 महिन्याच्या काळामध्ये त्याचं आयोजन केलं जातं, तो कंप्लीट सुद्धा 1-2 महिन्यामध्ये होऊन जातो. पण ही जी काही टेस्ट चॅम्पियनशिप याचा कालखंड जो आहे तो 2 ते 3 वर्षाचा असतो. म्हणजे 2 ते 3 वर्षानंतर एक फायनल मॅच खेळवली जाते आणि त्यामध्ये मग साऊथ आफ्रिका जिंकलेला आहे. साऊथ आफ्रिकाने यापूर्वी ICCची ट्रॉफी जी आहे ती 1998 मध्ये जिंकली होती. म्हणजे यांना खूप वेट करावं लागलेलं आहे ICC ट्रॉफी जिंकण्यासाठी. तब्बल 27 वर्षानंतर यांनी ICCची ट्रॉफी जी आहे ती जिंकलेली आहे. बघा मित्रांनो, पहिली जी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप होती ती कोणी जिंकली होती, तर ती न्यूझीलंडने जिंकली होती. न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. दुसरी कोण जिंकली होती, दुसरी ऑस्ट्रेलियाने जिंकली होती. ऑस्ट्रेलियाने भारताचाच पराभव केला होता फायनलमध्ये. भारत सलग 2दा फायनलमध्ये गेला होता. तिसऱ्यांदा भारत फायनलमध्ये गेला असता, पण भारताने काय केलेलं आहे तर ऑस्ट्रेलियासोबत जी सिरीज झाली होती त्यामध्ये भारताचा पराभव झाला होता, म्हणून भारत फायनलपर्यंत पोहोचू शकला नाही आणि ऑस्ट्रेलिया आपल्या जागी फायनलमध्ये पोहोचला होता. आता ऑस्ट्रेलियाचा पराभव करून साऊथ आफ्रिकेने ही ट्रॉफी जी आहे ती जिंकलेली आहे. पुढे जाऊया.
जून 2025 मध्ये श्रीमंत शंकरदेव पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला? तर आसाम सरकारच्या माध्यमातून देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार आहे श्रीमंत शंकरदेव पुरस्कार. तर श्रीमंत शंकरदेव पुरस्कार सोनल मानसिंग या प्रसिद्ध कलाकार आहेत या, तर यांना मिळालेला आहे. तर बघा मित्रांनो, आसाममध्ये गुवाहाटी या ठिकाणी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्यामध्ये नृत्यांगना डॉक्टर सोनल मानसिंग यांना आसामचे जे राज्यपाल आहे लक्ष्मण आचार्य यांच्या हस्ते श्रीमंत शंकरदेव पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे. तर कला, संस्कृती आणि साहित्य क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार आसाम सरकारच्या माध्यमातून देण्यात येतो. बघा मित्रांनो, लेक्चर मध्ये अजून पुढे जाण्याच्या अगोदर आपण फाउंडेशन बॅच जे आहे ते सुरू केलेले आहे. तुमच्यापैकी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ऑलरेडी जॉईन सुद्धा केलेले आहे. मग बघा मित्रांनो, ज्यांनी जॉईन केलेली नाहीये तर आता तुमची वेळ आहे या बॅचेस जॉईन करायची. बघा, राज्यसेवेची तयारी करत असाल तर राज्यसेवेची फाउंडेशन बॅच आहे. अगदी बेसिक NCERT स्टेट बोर्ड आन्सर रायटिंग यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. ॲडव्हान्समध्ये प्रत्येक विषयानुसार लेक्चर बघायला मिळतील, टेस्ट सिरीज बघायला मिळेल. सेम कंबाईनची सुद्धा आपण फाउंडेशन बॅच सुरू केलेली आहे. स्टेट बोर्डचे बेसिक लेक्चर, टेस्ट सिरीज, लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, नोट्स या सगळ्या गोष्टी तुम्हाला कंबाईनमध्ये बघायला मिळेल. प्लस या दोन्ही बॅचमध्ये आपण 21,000 प्लस PYQचे सेशन जे आहे ते लाईव्ह स्वरूपात घेणार आहोत. काही मुलांचा प्रश्न आहे की सर आता राज्यसेवेची 2025 जी काही परीक्षा आहे ती डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे, पण त्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न पर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजे मेन्स पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला प्रिलिमला टॅकल करायचं, बरोबर. मग प्रिलिम जर पास करायची असेल, प्रिलिम मध्ये जर चांगला मार्क मिळवायचा असेल तर 21,000 PYQ जे आहे ते तुम्हाला योग्य तो रस्ता मेन्स पर्यंत दाखवण्याचं काम करणार आहे. तर बघा, याची सेपरेट बॅच सुद्धा आहे, ती सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर बघा मित्रांनो, MPSCची ऑप्शनलची बॅच हर्षले मॅडमने सुरू केलेली आहे भूगोल विषयाची, ती तुम्ही जॉईन करू शकता. आणि ग्रुप सीची आता परीक्षा झालेली आहे, तर त्याच्या मेन्सची जर तुम्ही तयारी करत असाल तर त्यासाठी आपण यशोदय बॅच सुरू केलेली आहे, ही तुम्ही जॉईन करू शकता. मग कोणतीही बॅच जॉईन करायची असेल तर अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. अभ्यास या नावाने खूप सारे ॲप्लिकेशन अलीकडे तयार झालेले आहे. ओरिजिनल अभ्यास मित्र आहे ते डाउनलोड करा. ते डाउनलोड केल्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करा आणि तुम्हाला जी बॅच जॉईन करायची त्यावर क्लिक करा. पण डायरेक्ट पेमेंट नका करू, खाली स्क्रोल करा आणि हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर नावाचा ऑप्शन दिसेल, तर तिथे तुम्ही CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड जे आहे ते टाका. तुम्हाला तुमच्या आवडत्या शिक्षकाचं कुपन कोड यूज करायचं असेल ते देखील तुम्ही इथं करू शकता. बघा, मग फी आपोआपच इथं कमी होऊन जाईल कुपन कोड जसं तुम्ही अप्लाय कराल. आपला एक स्पेसिफिक टाइम टेबल देऊन आम्ही लेक्चर घेतो, तर त्यामुळे कसं होतं तुमच्या सुद्धा अभ्यासात सातत्य असतं आणि त्याचा तुम्हाला फायदा होतो. आणि त्याचबरोबर अभ्यास मित्राच्या नोट्स आहे त्या तुम्हाला अभ्यासामध्ये मदत करणार आहे. मग करूया आता कंटिन्यू पुढचा क्वेश्चन. जून 2025 मध्ये युनेस्को क्रिएटिव्ह सिटी नेटवर्कच्या गॅस्ट्रोनॉमी श्रेणीसाठी कोणत्या भारतीय शहराचं नामांकन झालेलं आहे? तर बघा, युनेस्को युनायटेड नेशनची एक महत्त्वाची संस्था आहे आणि आपण जर बघितलं तर युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क जे आहे तर त्याच्या गॅस्ट्रोनॉमी श्रेणीसाठी कोणत्या भारतीय शहराचं नामांकन झालं. ती गॅस्ट्रोनॉमी श्रेणी काय आहे हे आपल्याला पहिले समजून घ्यावं लागणार आहे. तर बघा मित्रांनो, जे शहर अन्नासाठी आणि विशिष्ट खाद्यविषयक गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे त्या श्रेणीला म्हटलं तर गॅस्ट्रोनॉमी. जसं की यापूर्वी आपलं या श्रेणीमधील हैदराबाद शहराची निवड झालेली आहे. तर हैदराबाद ऑलरेडी हैदराबादी बिर्याणी वगैरे त्यासाठी खूप फेमस शहर आहे म्हणून त्याची निवड इथं झालेली आहे. आता लखनौ जे आहे तर त्याचं नामांकन करण्यात आलेलं आहे, म्हणजे हे नॉमिनेट झालेलं आहे. याची निवड होईल की नाही ते आपल्याला भविष्यात कळेलच. तर लखनौमध्ये काय काय फेमस आहे खाद्यपदार्थ, तर आपण जर बघितलं तर जे काही पाककृती आहे मैसूर पाक वगैरे तर ते फेमस आहे तिथलं. त्याचबरोबर कबाब, बिर्याणी, पारंपरिक मिठाई ही लखनौची फेमस आहे. तर लखनौ सुद्धा आता इथं नामांकन झालेलं आहे लखनौचं सुद्धा. पुढे बघूया आता सिलेक्ट होत आहे की नाही. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने जून 2025 मध्ये विथूट पर्यावरण पुनर्संचयित कार्यक्रम सुरू केलेला आहे? आता विथूट नेमकं काय आहे मित्रांनो हे मी तुम्हाला समजून सांगतो. विथूट म्हणजे आपली जी काही झाडाची बी असते तर झाडाच्या बीला काय केलं जातं, तिच्यावर एक आवरण लावलं जातं, तिच्यावर एक कोटिंग केलं जातं. कोटिंग म्हणजे विशिष्ट रसायनं, केमिकल वगैरे वापरून, शेण वगैरे वापरून ते कोटिंग केलेलं असतं. आणि अशा ज्या बिया आहे त्या काय केल्या जातात तर विमानाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी खाली जागा आहे, मैदानं आहे, जंगलात ज्या ठिकाणी झाडं कापलेली या ठिकाणी या बियांचा वर्षाव केला जातो, बियांचा पाऊस पडला जातो. याचा फायदा काय होतो, जेव्हा पाऊस पडतो तेव्हाच या बिया ज्या आहे
तर त्या रुजतात यांच्यापासून एक नवीन रोपटं झाड तयार होतं. जर पाऊस पडला नाही तर त्या कोटिंगमुळे या बिया खराब होत नाही किंवा एक कोटिंग असल्यामुळे ते बियांना कोणी खात नाही, तर त्यालाच म्हटलं तर विथूट. मग आपण जर बघितलं तर हे विथूट पर्यावरण पुनर्संचित कार्यक्रम जो आहे तो केरळने सुरू केलेला आहे. आणि असा कार्यक्रम केरळ सरकार सुरू करणारं भारतातील पहिलं राज्य आहे. असा कार्यक्रम जो आहे तो आफ्रिकेतील देशांनी सुरू केला होता. तुम्ही युट्यूबवर जर बघितलं असेल शॉर्ट्स वगैरे किंवा तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघायची आवड असेल तर तुम्ही बघितलं असेल, नसेल तर नक्कीच जाऊन बघा तुम्ही. तर आपण जर बघितलं केरळ सरकार असा कार्यक्रम सुरू करत आहे जे बियाण्यांचे गोळे जे आहे त्याचा वर्षाव जो आहे तो केला जाणार आहे. पुढे जाऊया. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी अल्पसंख्याक कारागिरांसाठी लोकसंवर्धन पर्वचं उद्घाटन कुठं केलं? तर अल्पसंख्याक जे कारागीर आहे, महिला आहे, पुरुष आहे, तर त्यांचे जे काही बनवलेल्या गोष्टी आहेत ते विकण्यासाठी नवी दिल्ली या ठिकाणी लोकसंवर्धन पर्व नावाचं एक आपण म्हणूया एक मेळा जो आहे तो आयोजित करण्यात आला होता. जे मेळ्यामध्ये तुम्ही तुमच्या बनवलेल्या वस्तू ज्या आहे तर त्याचं प्रदर्शन करू शकता आणि ते विकू शकतात. अशा प्रकारचा एक प्रदर्शन मेळा जो आहे तो नवी दिल्लीमध्ये भरवण्यात आला होता, ज्याचं नाव आहे लोकसंवर्धन पर्व. तर केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री कोण आहे? तर हे लक्षात ठेवा, किरण रिजिजू आहे. तर त्यांनी या मेळ्याचं उद्घाटन नवी दिल्लीमध्ये केलेलं आहे. कोणत्या राज्य सरकारने शाळेत जाणाऱ्या मुलांच्या मातांना वार्षिक 15,000 रुपयाची मदत देण्यासाठी थलक्की वंदनम योजना सुरू केली आहे? तर थलक्की वंदनम योजना आंध्र प्रदेश सरकारने अलीकडे सुरू केलेली आहे, ज्यामध्ये 15,000 रुपये ज्या ज्या मातांचा ज्या ज्या आईचा मुलगा शाळेत जाईल तर तिला 15,000 रुपये दिले जाईल. पण एक्झॅक्ट 15,000 रुपये हातात न येणारे 13,000 रुपयेच त्या माताच्या हातात येईल, आईच्या हातात येईल. 2,000 रुपये जे आहे ते शैक्षणिक खर्च म्हणून कट केले जाईल, म्हणजे वह्या पुस्तकं त्यांचा जो खर्च आहे तर तो त्या 2,000 रुपयामधून केला जाणार आहे. तर थलक्की वंदनम योजना आंध्र प्रदेशमध्ये सुरू झालेली आहे. 13,000 रुपये थेट आईच्या खात्यात जमा होईल, 2,000 रुपये शाळेच्या विकासासाठी कापले जाईल. शाळेतील त्याचा खर्च जे आहे ते 2,000 रुपयाच्या माध्यमातून केला जाणार आहे. यामुळे शिक्षणाला चालना मिळेल आणि घरच्यांवर सुद्धा शिक्षणाचा खर्चाचा लोड येणार नाही. आंध्र प्रदेशची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 ला झाली होती. आपण जर बघितलं तर एका व्यक्तीने उपोषण केलं होतं आणि त्या उपोषणामुळे आंध्र प्रदेश जे आहे ते भाषेच्या आधारावर निर्माण झालं होतं. मग त्या व्यक्तींचं नाव काय ते सांगा. अमरावती आंध्र प्रदेशची राजधानी आहे. सध्याचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू, राज्यपाल आहे अब्दुल नजीर. आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जागरूकता दिन जो आहे 2025 तो कधी साजरा केला जातो? तर अल्बिनिझम काय आहे? तर आपण साध्या भाषेत म्हणतो कोड आलं अंगावर, काय आलं? कोड आलं. तर म्हणजे पूर्ण चेहरा जो आहे तो पांढरा होतो, शरीर पूर्ण पांढरं होतं, पांढरे चट्टे अंगावर येतात. तर काय होतं आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीराचा रंग देणारा एक घटक आहे मेलॅनिन. मेलॅनिन नावाचं पिगमेंट आपल्या बॉडीमध्ये असतं. त्यामुळे आपल्या बॉडीला काळा, गोरा, पिवळा जे काही रंग तुमचे आहे तर ते मिळतात, बरोबर. केसांना काळा रंग प्राप्त होतो. पण ते पिगमेंट जर शरीरामध्ये तयार होणं बंद झालं तर काय होऊन जातं? तर आपलं शरीर पूर्णपणे पांढरं होऊन जातं, केस, त्वचा सगळी पांढरी होऊन जाते. याला अल्बिनिझम म्हटलं जातं. अल्बिनिझम बाबत जागरूकता पसरवण्यासाठी किंवा ज्यांना हा आजार झालेला आहे तर ते आपल्यापासून वेगळे दिसतात म्हणून काही लोक त्यांच्याशी वेगळे राहतात, भेदभाव करतात, टच करत नाही की तुम्हाला पण होऊ शकतो. जर टचचा आणि त्याचा काही संबंध नसतो बघा. तर 13 जून जो आहे तो जागरूकता दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो अल्बिनिझम. याची थीम आहे डिमांड अवर राईट्स, प्रोटेक्ट अवर स्किन, प्रोटेक्ट अवर लाईव्ह. पुढे जाऊया. पीक देखरेख आणि विमा भरपाई प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर यांनी क्रोपिक योजना जी आहे ती कुठे सुरू केली? तर क्रोपिक योजना नवी दिल्ली या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या माध्यमातून. तर क्रोपिकचा अर्थ आहे कलेक्शन ऑफ रिअल टाइम ऑब्झर्वेशन अँड फोटोज ऑफ क्रॉप्स. तर शेतकऱ्यांचे जे काही समजून घ्या पावसामुळे मालाचं नुकसान झालं तर नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकरी काय करू शकतात? या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून, या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून काय करू शकतात? या योजनेच्या माध्यमातून फोटो दाखवून आपली जी काही नुकसान भरपाई जी आहे तर ती मिळू शकतात. पीक देखरेख आणि विमा भरपाई प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी एक क्रोपिक नावाची योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. बघा मित्रांनो, आता टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. थलक्की वंदनम योजना जी आहे मित्रांनो, या अंतर्गत किती रुपये जे आहे तर ते मातांना दिले जातात हे तुम्हाला सांगायचं आहे. विथूट म्हणजे नेमकं काय आहे हे थोडंसं एक्सप्लेन करा कमेंट बॉक्समध्ये. आणि तिसरा क्वेश्चन आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जी साऊथ आफ्रिकेने जिंकलेली आहे
तिची आवृत्ती कितवी होती हे तुम्ही मला सांगायचंय. आवृत्ती किती होती ते सांगायचं. या टेस्ट क्वेश्चनचे आन्सर द्या. थांबूया मग आज आपण इथं. जर तुम्हाला बॅचेस जॉईन करायचं असेल तर आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. कुपन कोड आवडत्या शिक्षकांचा यूज करा. माझं कुपन कोड आहे CJ लाईव्ह नावाचं. त्यानंतर टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे लेक्चरच्या वेळा तुम्हाला समजेल. यूट्यूबच्या लाईव्ह सेशनच्या लिंक मिळेल. आणि इंस्टाचं पेज सगळ्यांनी फॉलो करा म्हणजे अभ्यासविषयक रील्स जे आहे तर ते तुम्हाला बघायला मिळतील. तर थांबूया मित्रांनो आता आपण इथं. आय होप तुम्हाला सेशन आवडलं असेल. लाईक करा नक्की, सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे डेली हे सेशन तुम्हाला करता येईल. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.